आम्ही ड्युटी केलेली आहे. तिथून त्यानंतर मी माझ्या 39 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काश्मीर, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, आंध्र प्रदेश प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये प्रत्येक कोण्यामध्ये नोकरी केली आहे. 39 वर्षाचा आज सहवास होता आमचा. घरची परिस्थिती नाजूक होती आणि त्या काळामध्ये आम्हाला नोकरीची अत्यंत आवश्यकता होती. परंतु मधून मधून असे विचार यायचे किंवा आपण धरणं लांब आहे, घरी जावं का सोडून द्यावं असे विचार न आले. परंतु कुठली आपली आर्थिक परिस्थिती होती त्यानंतर ठिकठिकाणी काष्टवर भरती झालो. त्यानंतर मी हवालदार बनलो. त्यानंतर ते काही मी नियुक्ती लागलो. सर्व्हिसच्या वेळेवर आम्ही घरच्या लोकांना पूर्णपणे त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. कारण आमचा परिवार अगोदर CRP परिवार आमचा पूर्ण परिवार तिकडे होता. तिकडे आम्ही घरी यायचो तर फक्त पाहुणे मंडळीसाठी यायचो. 2 महिने 15 दिवस असे यायचो. त्यामुळे आम्ही घरच्यांना पूर्णपणे वेळ देऊ शकत नव्हतो. परंतु परिस्थिती कशी आम्ही हाताळत गेलो. आता या सेवानिवृत्तीच्या वेळेस जो बी आता आपल्याला वेळ मिळालेला आहे त्या वेळेला आपल्या परिवाराची आपण पूर्ण काळजी घेणार आहे आणि त्यांना पूर्ण वेळ देणार आहे. आणि राहिलेली फौजचा रिटायर्ड जो माणूस असतो तो घरी शांत बसत नाही. काही त्याच्या मनात विचार येतात की आपण हे करावं ते करावं. आता आपण त्या मार्गावर आहात की आपण कुठे काही करावं. कारण घरी राहिल्यानंतर बसून राहिल्यानंतर आपलं जे स्वास्थ्य आहे ते बी ठीक राहणार नाही. जसं फौजमध्ये फिटनेस राहतं तसं राहणार नाही. माझ्या सर्व्हिसच्या वेळेत मला माझ्या दोघा भावांनी फार सपोर्ट केलेला आहे. कारण मी तिकडे असताना तिकडची परिस्थिती त्यांनी हाताळली गेलेली आहे. त्यांनी वेळेनुसार माझ्या मुलांच्या काही गरजा असतील किंवा आमच्या मंडळीच्या काही गरजा असतील त्या त्यांनी वेळेवर पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना आमच्या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व गोष्टीला त्यांनी आपले भाऊ तिकडे आहेत म्हणून या मुलांना भावाची कमी न हो म्हणून त्यांनी एकदम सहकार्य केलेलं आहे. आणि माझी गावातली जे मित्रमंडळी आहेत उदाहरणार्थ साहेबराव बळगुजर आहे, दिनकर चौधरी आहे, परमानंद बळगुजर आहे, अशोक महाजन आहेत, मिलिंद केले आहेत. या विशेष लोकांचं मार्गदर्शन आणि मला त्यांचं सहकार्य मोठं लाभलेलं आहे. मी जेव्हा बी गावात यायचो समजा सुटीवर असो काही असो त्यांनी आपला आदर सत्कार नेहमीच केलेला आहे. आणि या त्या निवृत्तीच्या वेळेस त्यांनी माझा आदर सत्कार केलेला आहे. ठिकठिकाणी माझे बॅनर लावून गावात चौकात त्यांनी माझी मिरवणूक काढलेली आहे. त्यांचं फार विशेष सहकार्य मला लाभलेलं आहे.